थेट जाऊया आपण बीडकडे। बीडमध्ये प्रत्यक्ष मतदानाला आता सुरुवात झाली आहे आणि बजरंग सोनावणे विरुद्ध पंकजा मुंडे असा हा थेट सामना बीडमध्ये पाहायला मिळतोय। मतदार कोणाला कौल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित मतदार आहेत आणि या मतदारांना इथे आणून मतदान करण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात। विष्णू, बीडमध्ये सुद्धा आता मतदानाला सुरुवात झाली असेल, हाय व्होल्टेज अशी लढत दिसती आहे, काय नेमका मतदारांचा सुरुवातीला प्रतिसाद दिसतोय? बीड जिल्ह्यामध्ये सध्या बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना असताना जे स्थलांतरित मतदार आहेत, मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार असतील आणि इतर, त्यांना देखील आणण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी दोन्ही पक्षाकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर स्थलांतरित मजुरांना इथं आणून त्यांच्याकडून मतदान करून घेण्याचं देखील आव्हान या दोन्ही पक्षासमोर असणार आहे। बीड जिल्ह्यात सध्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। एकूणच या वेळेस मतदार कुणाला कल देतो, मतदार कुणाच्या मागे पाठीशी उभा राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सकाळपासूनच ही सुरुवात झालेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा जे आहे ते पूर्ण बीडमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। 17 जे बूथ आहेत किंवा गावातील मतदान केंद्र आहेत हे संवेदनशील आहेत, अशा सगळ्या पद्धतीचा चोख बंदोबस्त करत मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी प्रशासन देखील तगड्या पद्धतीने कामाला लागले असंच म्हणावं लागेल। नक्कीच आलेले जरूर या सर्वावर लक्ष ठेवून रहा आणि आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू।